हाय नमस्कार श्री स्वामी समर्थ सगळ्यांना। मी वर्षा अलबर स्वागत करते तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये। आजच्या नवीन ब्लॉगमध्ये छान अशी नवीन दिवसाची सुरुवात झालेली आहे। तर मी आलेली आहे यांच्या मामाच्या घरी। तर आम्ही दोघं पण आलेलो आहे। तर हे बघ एवढं मोठं शेवग्याचं झाड पूर्ण असं शेंगांनी लढलेलं आहे। तर शेंगा काढायच्या त्या हाताने घेता येते एवढे शेंगा होत्या पण जाड नव्हत्या। तर आम्ही रोप टाकायला आलेलो होतो मामाच्या वावरामध्ये। तर रोप टाकून वगैरे झालेलं होतं। मामा भाच्याचं चाललं होतं मामीला मार्गदर्शन करायचं, कांदा फुगायचं वगैरे। तर छोटासा व्ह्यू काढावा म्हणजे थोडंसं शूट करावा म्हणलं। तिथं बघा रोप वगैरे टाकून झालेलं होतं। तर इथं कांदा आहे डोंगरामध्येच माझं माहेरचं घर म्हणजे माहेर आहे डोंगरामध्ये। प्रत्येकजण आपल्या सोयीनुसार डोंगराच्याच भागाला असं शेती तिथंच घर बांधत असतात। तिथं बघा हे झाड आहे। तर बघा मामाच्या दारासमोर अशी छोटी झाड आहे मोठमोठाली। इथं बघा पपईचं झाड आहे। तर शेंगा वगैरे पाडून झालं होतं। पपईचं झाड आहे, लिंबाचं, पेरूचं, चिक्कूचं अशी प्रत्येकाच्या दारासमोर फळांची झाडं असतात। शोची झाडं लावण्यापेक्षा फळांची कसं की सगळेजण खातात आवडीने वगैरे। काही जण नुसती शोची झाडं लावतात। शोची झाडं लावण्यापेक्षा छान असं बघा इथं बघू शकता आळूची पानं आहे, गवती चहा, कढीपत्ता, लिंबू, पेरू, आंब्याची, शेवगा, पपई असं झाडं होती छानशी। नारळसुद्धा किती पडलेली होती खाली, खोबरं। तर इथं बघा आळू केवढी मोठी आहे। छान असं सावली खाली गाया बांधलेल्या होत्या। तो गोठ्यामधून बाहेर काढायच्या आणि छान सावली खाली दिवसभर राहतात। तर त्यानंतर मग आता मी माझ्या घरी आलेली आहे। तर मी व्हिडिओ काढीत ते म्हणतो माझा व्हिडिओ काढ नको, ते हांडा घासत होता, बायकांना पाणी घेऊन जायचं होतं। तर बघा घराला केवढं मोठं कुलूप लावलेलं आहे। मला म्हणतो तो घरामध्ये काम नाही, किचनमध्ये आहे, चपाती आणि कालवण करायचं होतं। तसं पण घराला कुलूप लावून तो निघलाच होता शेतामध्ये। मला यायला उशीर झाला होता, कांदा काटायला जायचं होतं आणि आज गोण्या पण भरायच्या होत्या। तर आता मला चपात्या भाकरी करून घ्यायच्या होत्या। बघा हा हिरवागार परिसर, एकुलतं एक माझं घर आहे। चौबाजूनी शेती आहे, मध्येच घर आहे। तर आता मी ते बेसन बनवून घेतलेलं आहे। अगदी अर्ध्या तासात माझ्या चपाती आणि कालवण होत असतं। इथं बघा बेसन टाकलेलं आहे मी शिजायला। तो पण पीठ मळून घेतलं आधी, नंतर बेसन शिजायला घातलं, गोल उंडे करून घेतलेले आहे। अगदी 10 मिनिटात मी आता चपात्या लाटून घ्या, कारण की तव्यावरची चपाती भाजत नाही तोपर्यंत लाटून चपाती होते। असं उंडं वगैरे केलं तर पटकनी अगदी। त्यानंतर चला आता मी चपात्या बनवून घेते। तर त्यानंतर मी ते चपात्या वगैरे बनवून घेतल्या आणि छान असं बेसन केलेलं आहे, छान डाळीचं हाटून वगैरे छान लागतं। पूर्वीच्या काळी बेसन भाकरी करायची, पण आता बेसन चपाती छान असं कॉम्बिनेशन चांगलं लागतं खायला पण। नक्की करून बघा। चपात्या भाकरी मऊ लुसलुशीत चपात्या बनवून झालेल्या आहे माझ्या। तर आता घर झाडायचं, भांडी घासायची आणि मग शेतामध्ये जायचं कांदं भरायला गोण्यात। तोपर्यंत तो गेलेला आहे कांद्याच्या गोण्या भरायला। तर बघ कालवड, तर मी दिलेली कालवड आहे त्याला। तर बघ कशी टकामका बघती आली का माणसं खायला टाक, नुसतं असं माणसांकडे बघितलं तर अशी टकामका। आणि एकुलतं एक पेरूचं झाड राहिलेलं आहे आणि त्याला एवढी पेरू आहे ना, दरवेळेस आम्ही कुणी जर आलं नाही पेरूच्या झाडाला डोकावल्याशिवाय कुणी पुढं जात नाही। असं बघू शकता छान असं पेरू आहे। कोंबड्या खातात, पाखरं खातात, पेरू खायला माणूस नाही, एवढं असं पूर्ण अशी फांदी खाली पडलेली आहे। इथं ही एवढी मोठी खोंडी आहे, त्याच्यात सगळं असं झाडं होती, पेरूची, चिक्कूची, डाळिंब होती, लिंब होती। पण जास्त झाडं झुडपं झाली त्यामुळे काढून टाकलं गवत वगैरे। तेवढं एकुलतं एक पेरूचं झाड राहिलेलं आहे, कढीपत्ताचं झाड आहे, एक चिक्कूचं आणि एक आंब्याचं झाड आहे समोरच। तर बघा पेरू किती असं लढलंय। तर 5-6 पेरू काढून घेते पिकलेली, बाकीची गाबडी आहे अशी कच्च्या आहे, कच्चे खायला तुरट लागतात। तर चला कसा वाटला व्हिडिओ सांगा नक्की, काढावं म्हणलं छोटासा व्हिडिओ। तर पूर्ण अशी खोंडी होती ही, तिथं सारं पाडून ठेवलेलं आहे घास टाकण्यासाठी। त्यानंतर मग कांदं भरलं, आम्हाला कांदं भरायला 2:30 वाजले। त्यानंतर जेवण वगैरे केलं। तर हा टाचीत आहे गोण्या आणि आम्ही कांदा काटायला सुरुवात केलेली आहे। आता जे कांदा आहे ते काटावा म्हणलं, तेवढ्या गोण्या भरून झालेल्या आहे। तर चला मग किती कांद्याच्या गोण्या आहे नक्की मोजून सांगा मला कमेंट करून। तर घर आहे, घरापाठीमागं शेती आहे, चहूबाजूनी शेतीचं आहे, हिरवागार परिसर दिसतो। उन्हाळ्यात जर आलं ना ओसाड पडल्यासारखं दिसतं, पावसाळ्यातच तेवढंच छान वाटतं फ्रेश असं। उन्हाळ्यात जर आलं ना करमतसुद्धा नाही। तर त्यानंतर माझी सुट्टी झालेली आहे घरी जायची। तर पाहुणे सकाळी लवकर येत असतील, संध्याकाळी 5 वाजता माझ्या घरी पप्पा नेऊन मला सोडित असतात। तर चला मग तिथं बघा त्याचं चाललेलं आहे गोण्या टाचायचं।
घमेली भरली बायकांची कांदा काटून पुन्हा आणून गोळा करून ठेवायची. त्याचं नुसतं काम होतं, इकडं कर तिकडं कर, पुन्हा कांद्याची ढिगलंसुद्धा गोळा करून द्यायचं. तर हे आहे आमचं शेतकरी जीवन. त्यानंतर बघायचं पप्पा रोडलाच उभे राहिलेले आहे. मला चल अशी शेतातून मी घरी चाललेली आहे. हात पाय तर काहीच धुतले नाही, घरी जाऊन धुवायचं. अगदी 20 मिनटं जातात. तर त्यानंतर मी पोचलेली आहे घरी. दिवस मावळायच्या आत पप्पा मला घरी आणून सोडित असतात. तर त्यानंतर घरी आल्यानंतर मग बघा अशी शेवटी अशी डोकून बघत आहे. तुम्ही आले नाही तर शेळ्याकडांना खूप ज्ञान असतं. जर आलं ना माणूस वगैरे नवीन नौकं तर गावरान गाई ओढत असते. तर बघा पिऊ अभ्यास करीत आहे. तिचा अभ्यास असं शाळेतून आलं कपडे चेंज करायचे, असलं तर चहा दूध द्यायचा नाही, तर नसलं तर अभ्यास करीत असत. ती खेळत बसत असती. त्यात बघा असं चहा पिण्यासाठी चाललेली यांची नाटकं. कुरकुरा नाही आणलं, अण्णांनी कुरकुरा घेऊन नाही दिलं. शेतातून आलं पहिलं मग दूध तापायला ठेवलं, चहा ठेवला, दूध तापलं, भात. त्यांचं असं रडगाणं चालू होतं. मी घेते पिऊला. बस दे पिऊ. मटण आणलेलं आहे, शिजायला घालायचं लगेच. तर सुरुवात झाली. त्यानंतर मधला ब्रेक घ्यायचा, मग गायांचं दूध वगैरे काढावं लागायचं. असं हे बघा असं घ्यायचं खुर्चीवरती उभं राहून. हा ना, दे खुर्ची त्या कडाला लाव लाव. करून गेलं किचन वगैरे छान वाटतं फ्रेश झाल्यानंतर. भांडी आता काढून ठेवल्यात, काढून कढई वगैरे ते आता घासून आणायची. चला घे पिऊन. चहा नाही टाकायचा. तर पिऊ सिद्धीला चहा दूध दिला. त्यानंतर मग सगळी भांडी गोळा करून घासून आणली. गायांना पाणी वगैरे पाजलं, कांडी ठेवली आणि कुटी केली. तर तुळशीपाशी दिवा लावला. त्यानंतर मग मी कालवण केलं. कालवण छान उकळत आहे शेगडीवरती. तोपर्यंत किचन वाटा वगैरे संध्याकाळसाठी दूध म्हणजे सकाळसाठी दूध तापवून ठेवलेलं, भात शिजून झालेला आहे, म्हणजे पूर्ण असं स्वयंपाक झालेला आहे. आत्याने भाकरी वगैरे केलेलं. छान असा किचन वाटा स्वच्छ धुवून पुसून काढून ठेवलेला आहे. आणि आता करायचं आहे मला रव्याचे लाडू. त्याच्या पाठीमागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला रव्याच्या लाडूची रेसिपी दाखवलेली आहे, नक्की जाऊन बघा. तर म्हणलं चला आता टाईम आहे तर करावा थोडंसं रव्याचं लाडू. तर लाडू बनवण्यासाठी पूर्ण तयारी करून ठेवलेली आहे मी. रवा म्हणजे स्वच्छ असा चाळून वगैरे ठेवलेला होता. साखर बारीक करून ठेवलेली होती, विलायची वगैरे. फक्त थोडंसं रवा भाजून फक्त पिठी साखर वगैरे टाकून लाडू वळून घ्यायची होती. अगदी 15-20 मिनटात किंवा अर्धा तासात होणारी ही रेसिपी आहे रव्याची लाडूची. पण आता टाईम नव्हता रेसिपी दाखवायला, त्यामुळे म्हणलं चला मग नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला नक्की दाखवेन. चला मग कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा. पूर्वतयारी असली की सगळं काम